सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं आणि विदर्भातली ही मैत्रीपूर्ण लढत आहे. कसं आव्हान हे पार पाडणार आहे? मैत्रीपूर्ण लढत होते महायुतीमध्ये. सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास. आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे. माझ्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढणं हे काही नवीन नाहीये. मागच्या 2017-12च्या निवडणुकीत असेल, 17च्या निवडणुकीत असेल, 19च्या निवडणुकीत असेल आणि ह्याही निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच मी लढायला लागलेला आहोत. पूर्वी सुद्धा 1,51,000 के पार असा नारा त्यांचा होता. तो नारा जनतेने खोडून दाखवला. मी मत मागणार नाही. ज्या दिवशी जातीवर मला मत मागायची वेळ येईल, धर्माच्या नावावर मला मत मागायची वेळ येईल किंवा इतर गोष्टी मला निवडणुकीसाठी जिंकासाठी खर्च करण्याची वेळ येईल, त्या दिवशी मी निवडणूक सोडून देईन. मी शेती करन, परंतु मी चुकीच्या कामाच्या माध्यमातून मी मत लोकांचं हस्तगत करण्याचं काम करणार नाही. बरं आमदार साहेब, मला सांगा, सध्या अनेक होत असलेल्या प्रचार सभा असो किंवा जाहीर सभा असो, तुमच्यावरती बरेच उमेदवार जे आहेत, पक्षाचे काही नेते आहेत, तुमच्यावरती टीका करताय. मात्र तुम्ही कोणावर टीका करताना दिसत नाही. का असं? विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि सर्व उमेदवार जे आहे हे रिंगणात उतरलेले आहे. अशातच मोर्शी वरुड मतदारसंघात महायुतीतून मैत्रीपूर्ण लढत होत आहे. विद्यमान आमदार देवेंद्र भुयार हे देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले आहे आणि त्यांच्यासोबत या मतदारसंघाविषयी आणि सध्याच्या होत असलेल्या निवडणुकीबाबत आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत विद्यमान आमदार देवेंद्रजी भुयार. नमस्कार. मला सांगा, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं आणि विदर्भातली ही मैत्रीपूर्ण लढत आहे. कसं आव्हान हे पार पाडणार आहे? मैत्रीपूर्ण लढत होते महायुतीमध्ये. मुळात पहिली उमेदवारी महायुतीची म्हणून आदरणीय अजित पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे आपल्याला दिली. आपण 28 तारखेला AB फॉर्म भरला 11:15 वाजता आणि त्यानंतर मग भारतीय जनता पार्टींना वाटलं की बा आपण सुद्धा जिल्ह्याचं बॅलन्स, विदर्भाचा समाजाचा बॅलन्स राखता येईल, या अनुषंगाने मग त्यांनी एक वेगळा निर्णय घेऊन दुसरा AB फॉर्म या मतदारसंघामध्ये दिला. परंतु माझ्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढणं हे काही नवीन नाही आहे. मागच्या 2017-12च्या निवडणुकीत असेल, 17च्या निवडणुकीत असेल, 19च्या निवडणुकीत असेल आणि ह्याही निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच मी लढायला लागलेला आहोत. पूर्वी सुद्धा 1,51,000 के पार असा नारा त्यांचा होता. तो नारा जनतेने खोडून दाखवला आणि ह्या निवडणुकीत सुद्धा त्याच पद्धतीनं आपण समोर जाणार आहोत. मैत्रीपूर्ण लढत हे 100% आहे. परंतु या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये वेगवेगळा विचार घेऊन ते चाललेले आहे. भारतीय जनता पार्टी आपला विचार घेऊन चालली, हिंदुत्वाचा विचार घेऊन चालली. आम्ही फुले, शाहू, आंबेडकर आणि विकासाची भाषा आम्ही घेऊन चाललेला आहोत. मी जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, पक्षाच्या नावावर मी मत मागणार नाही. ज्या दिवशी जातीवर मला मत मागायची वेळ येईल, धर्माच्या नावावर मला मत मागायची वेळ येईल किंवा इतर गोष्टी मला निवडणुकीसाठी जिंकासाठी खर्च करण्याची वेळ येईल, त्या दिवशी मी निवडणूक सोडून देईन. मी शेती करन, परंतु मी चुकीच्या कामाच्या माध्यमातून मी मत लोकांचं हस्तगत करण्याचं काम करणार नाही. बरं आमदार साहेब, मला सांगा, सध्या अनेक होत असलेल्या प्रचार सभा असो किंवा जाहीर सभा असो, तुमच्यावरती बरेच उमेदवार जे आहेत, पक्षाचे काही नेते आहेत, तुमच्यावरती टीका करताय. मात्र तुम्ही कोणावर टीका करताना दिसत नाही. का असं? मुळात मी विकास कामं जे गेल्या पंचवार्षिकमध्ये आपण केले, 4,372 कोटी रुपये या मतदारसंघातल्या सिंचन असेल, आरोग्य असेल, शेती असेल, पाणी रस्ते असेल, शिक्षण आहे, जलसंधारण आहे. गुरंढोरंच मी सोडले नाही, त्याच्यावर सुद्धा नवीन प्रयोग करून दाखवले. मी जास्त फोकस हा विकास कामावर केलेला आहे. आणि मग विरोधकांचं कामच राहते का समोरची सत्ताधारी माणसांना त्याच्या मूळ कामाचं पासून त्यांना विचलित करणे, त्याला डायव्हर्ट करणे हे काम त्याचं राहते. परंतु मी डायव्हर्ट होणार नाही. विरोधकाचा हेतूच राहते का बा मूळ फोकस त्या संबंधित माणसाचा इकडनं ठेवता दुसऱ्याकडे त्याला वळवणे, असा पद्धतीचा एक प्रयोग केला जाते. परंतु विरोधकांनी विरोधकाचं काम करावं. मी गेल्या पंचवार्षिकमध्ये जर पाहिलं, एक ठाकरे बंधू शिवाजीच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या अंगावर चाल करून आले, हर्षुंदाच्या अंगावर चाल करून गेले. त्यानंतर मी जे काही त्यांच्याबद्दल बोललो ते मला बोलावं लागलं, कारण ते माझ्या अंगावर चाल करून आले होते. त्यांनी मला धक्काबुक्की त्यावेळेस केली होती.
त्यानंतर मी कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडलो नाही आणि जी भावना आहे मी स्पष्ट बोलतोच ना. मधात आम्ही ज्या आमच्या कौटुंबिक अडचणी ज्या आहे, समजा आमच्या बहिणीचे लग्न होत नाही, भावाचे लग्न होत नाही, त्याबद्दलचे काही माझे वक्तव्य मी ते बोललोच. ते काही कोणावर मी टीका केली नाही. जे आहे माझ्या वयाच्या 35व्या वर्षी माझं लग्न झालं. आमच्या बहिणी असेल, भाऊ असेल, त्यांचे 35 वर्ष वय होऊन गेलं, लग्न होऊन नाही राहिले. तर मी जे काही माझी भावना आहे ते मी उघडपणाने बोलणारच आहे. आणि तो तिथला विषयच तो होता, शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे लग्न का होत नाही, त्याचं मूळ कारण आहे ना. तर मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणतो, माहिती दुखणं मला मांडावं लागेल ना. तर अशा ज्या गोष्टी मी बोललो आहे ते मी उघडपणाने बोललो आहे. आणि मी कोणावरही टीका करणे किंवा त्यांनी टीका माझ्यावर केली मग त्याच्यावर मी उत्तर देणे, मी या फालतू भानगडीत मी पडत नाही. ज्यांनी टीका केली त्यांना शुभेच्छा, त्यांचं काम त्यांनी करावं. मी विकास कामाची लाईन ठरलेली आहे, मी विकास कामाच्या लाईनीनं मी समोर जाणार आहोत. मी आज या विधानसभेमध्ये मी आवर्जून सांगतो, मी मत मागताना मी विकास कामाच्या जोरावर मी मत मागायला लागलो. मला पाहायचं आहे या मतदारसंघातले लोक विकास कामाला कोण मतदान करते की जातीला, धर्माला, पंथाला, पक्षाला कोण मतदान करते. कारण येणाऱ्या भविष्याच्या पिढीसाठी जे आमचे पोरं आहे, आमचे नातू आहे, भविष्यातले जे काही पिढी राहील, या मतदारसंघाचं जे काही भविष्य राहील, या भविष्य असणाऱ्या लोकांना सुद्धा कळेल हा वरुड मोर्शी मतदारसंघ विकास कामाला फेवर करते, विकास काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे राहते की जातीपातीच्या धर्माचं राजकारण करणाऱ्या माणसाच्या पाठीशी राहते. हे मला नेमकं मला पण बघायचं आहे आणि समोरच्या पिढींना सुद्धा पाहायचं आहे. बरं, ठीक आहे. तुम्ही सांगितलं की तुम्ही विकास कामांवरती मत मागताय. सध्या बरेच विकास कामे तुम्ही मतदारसंघात केली आहे, हे जनतेला सुद्धा माहित आहे आणि सर्वांना. मात्र पुढे जर संधी मिळाली तर काय नेमकं या मतदारसंघाविषयी विजन आहे विकासाबाबत तुमचं? ज्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रात बारामती पॅटर्न पूर्ण देशभर त्याचा वाजागाजा केला आहे. बारामती पॅटर्न एक अफलातून तिथं डेव्हलपिंग झालेलं आहे, म्हणजे अनपेक्षित आपण विचार नाही करू शकत त्या पद्धतीनं बारामतीला डेव्हलप झाला. आता मी मधातल्या काळामध्ये आदरणीय सुनेत्रा वहिनीच्या प्रचारासाठी मी 3 दिवस तिथे होतो. मी 3 दिवसामध्ये बऱ्याचशा गोष्टी तिथं पाहिल्या का ज्या आहे नाही, कुठल्या गोष्टी बारामतीत नाही, हे मी जरा आवर्जून पाहिलं. आणि माझ्या लक्षात आलं, जर बारामतीला जर ह्या सगळ्या गोष्टी उभ्या होऊ शकते तर आपण आपल्या मतदारसंघात का उभ्या करू शकत नाही. म्हणून मी बारामतीचं नाव घेऊन लोकांना गुमराह करण्याचं काम करणार नाही. परंतु बारामतीच्या धर्तीवर विदर्भामध्ये जर मतदारसंघ कुठला उभा करता येईल तर तो मी वरुड मोर्शी मतदारसंघ उभा करून दाखवतो. का ज्या मतदारसंघात आरोग्य, सिंचन, रोजगार, MIDC, कारखाने, आता भविष्यातलं आमचं आरोग्य, सिंचन, शेती हे जर सोडलं तर आम्ही बऱ्यापैकी त्याच्यात समोर गेलेलो आहोत. पण आता आम्हाला नवीन कारखाने, उद्योगधंदे इथं आणणं गरजेचं आहे, रोजगार उपलब्ध करणं गरजेचं आहे. तर त्या रोजगारासाठी नवीन कारखाने कंपनीशी टाईप करून त्यांच्याशी MOU करून नवीन कॉलेजेस असेल ते सुद्धा आणणं गरजेचं आहे. इंजिनिअरिंग कॉलेज असेल, डिग्री डिप्लोमा कॉलेज असेल, BSc नर्सिंग, MSc नर्सिंग, BHOC, BSW, MSW हे जे कॉलेजेस आहे हे सगळे कॉलेज आपल्याला कसे आणता येईल आणि विशेष करून हे गव्हर्नमेंटचे कसे आणता येईल. खाजगी कॉलेज तर आमचेही मंजूर आहे, पण आम्हाला त्या खाजगी कॉलेजमध्ये काही आम्हाला पैसा कमावण्यासाठी त्या भानगडीत पडायचं नाही आहे. आम्हाला मूळ उद्देश आहे की शासनाचे कॉलेज आणायचे, शासनाने ते चालवायचे आणि इथून दर्जेदार माल, दर्जेदार पोरं, दर्जेदार लेकरं, क्वालिटीचा माल आपण तयार करायचा. जो माल देशात टिकला पाहिजे, जगात टिकला पाहिजे, असा दर्जेदार माल आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेमधून तयार होऊन राहिला. तो क्वालिटीचं पोरं, लेकरं आम्ही तयार करण्याचं काम आम्ही करायला लागलेलं आहोत. तर त्यासाठी जे समोरची आमची व्यूहरचना आहे ते या मतदारसंघात जास्तीत जास्त रोजगार आणता येईल यासाठी आम्ही सातत्यानं येणाऱ्या विधानसभा निवडणुकी या रेझिममध्ये आम्ही काम केल्याशिवाय राहणार नाही. बरं, मला सांगा, बरेच आमदार मागे गुवाहाटीला गेले आणि अशात तुम्ही त्यावेळेस गुवाहाटीला वगैरे गेले नाही, मात्र अजितदादांसोबत कायम एकनिष्ठ तुम्ही आहात. काय पाहून अजितदादाच नेता निवडला आपल्या आयुष्यात? मी देशाच्या किंवा राजू शेट्टी साहेबांसोबतही होतो, त्यानंतर मी काम केलं, दुसरं अजितदादासोबत काम करायला लागलो. मी या राज्यामध्ये पोटात आणि ओठात एकच वाक्य असणारा माणूस जर पाहिला तर तो म्हणजे अजितदादा. म्हणजे बोलणं वेगळं, करणं वेगळं, दाखवणं वेगळं, भाव वेगळे, अंतरात्म्यात असणाऱ्या बाबी वेगळ्या, ह्या कुठेही या गोष्टी त्या अजित पवारांच्या मनात लपून छपून राहत नाही. जे असेल ते उघडपणानं करणं, स्पष्ट सांगणं. अजितदादांनी मला सुद्धा AB फॉर्म देताना सांगितलं की उद्या मैत्रीपूर्ण लढत होणार आहे, तुला लढायचं किंवा नाही, आज तू विचार कर, तर दुसऱ्या पक्षाचा तुला मार्ग खुला. मी त्यांना सांगितलं मी अजिबात गडबड करणार नाही, मी तुमच्यासोबत प्रामाणिक आहे. कारण मी 2.5 वर्षाच्या सत्तेच्या कार्यकाळात तुमच्यासोबत महाविकास आघाडीसोबत होतो. 1 वर्षाचा दादा विरोधी पक्षनेते होते त्यावेळी त्यांच्यासोबत होतो. परत 1.5 वर्षाच्या सत्तेच्या कार्यकाळात सुद्धा त्यांच्यासोबत होतो. मी काही व्यक्तिगत हितासाठी नव्हतो,
व्यक्तिगत हितासाठी जर राहता आलं असतं तर मी गुवाहाटीला पळालो असतो, कारण लोकांनी मला अपक्ष म्हणून या मतदारसंघात निवडून दिलं होतं. तर काही फरक नव्हता पडत पळायसाठी, कारण 29 अपक्ष आमदारापैकी 27 अपक्ष आमदार हे गुवाहाटीला पळाले, 2च शिल्लक राहिले, एक संजय मामा शिंदे आणि दुसरा देवेंद्र भुयार. आपल्याला जाता आलं असतं गुवाहाटीला, पण तुम्ही असं केलं नाही. शेवट दादा हातबल होऊन गेले होते की आपलं सरकार बसू शकत नाही, देवेंद्र तू तुझं नुकसान कशाला करतो, जर तुला योग्य वाटत असेल गुवाहाटीला तर तू जाऊ शकतं, असं दादांनी सुद्धा मला त्या काळात म्हटलं होतं. परंतु मी अजिबात ती गुवाहाटीची भावना मनामध्ये आणली नाही, मी दगाफटका केला नाही. मी प्रामाणिकपणानं या मतदारसंघातल्या जनतेसोबत राहिलो. याची जनता किंमत करते किंवा काय हे मला येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघायचं आहे. परंतु अजित पवारांचा विश्वास देवेंद्रवर प्रचंड आहे. 2 महिन्याच्या कालखंडामध्ये अजित पवार 2दा या मतदारसंघामध्ये येऊन गेले. अजित पवार यावरून मोर्शीकर जनतेवर प्रेम करते आणि जनतासुद्धा अजित पवार यांनी जे विकास कामं दिले, देवेंद्रांचे विकास कामं आणले, याच्यावर सुद्धा प्रेम करते. याच्यावर माझा 100% विश्वास आहे. बरं, शेवटचा प्रश्न. तुम्ही सांगितलं की मी जाती धर्मावर मत मागणार नाही, विकासावर मत मागणार. मग अशात आता प्रचार दौरे तुम्ही करताय, कसा प्रतिसाद मिळतोय नागरिकांचा, काय अनुभव आहे? मी ज्या कोण्या गावात गेलो, एक मांगोना नावाचं छोटंसं गाव आहे, अगदी छोटं गाव आहे आमचं, तर तिथं सुद्धा कोटीपेक्षा जास्त निधी टाकलेला आहे. अशा अनेक गावं आहे का जिथं कोटीच्या अंदर आम्ही निधीच दिला आणि सगळे त्याच्याचवरती आकडे आहे आणि त्याचा उपभोग लोक घ्यायला लागलेले आहे, उपयोग घ्यायला लागले. आणि मग ते लोक, मी ज्यावेळेस प्रचारात जातो त्यावेळेस पानंद रस्त्यानं जातो, शेत रस्त्यानं जातो, त्यावेळेस शेतातले लोक येऊन मला भेटते, मी त्यांना भेटतो. ते सांगायला लागले की आम्हाला टोंगे फसत होतं, आज तुम्ही पानंद रस्ता केला, या पानंद रस्त्यामुळे आमची वहिवाट चांगली सुकर झाली, आम्ही माल काढायला लागलो. नाही तर 1-1 किलोमीटरवर आमच्या ट्रक ठेवावं लागत होते आणि इथून धुलेनं आम्हाला संत्रा कॅरेटने डोहारा लागत होते. आज आमची ते सगळी अडचण दूर झाली, तुम्ही जो पानंद रस्ता करून दिला, यामुळे आमचं येणं जाणं खूप सोपं झालं. आम्ही दिवसातून 4 वेळा वावरात यायला लागलो, रात्रीची लाईन जरी असली तरी शेतामध्ये पोचायला लागलो. प्रचंड आनंद त्या चेहऱ्यावर शेतकऱ्याच्या दिसायला लागला. आरोग्य संस्थेचा सुद्धा अनेक लोक त्याचा लाभ घ्यायला लागले आणि मग हे प्रचाराचं त्या निमित्तानं लोकांचं दिसायला लागलं का आम्ही खंबीरपणानं तुमच्या पाठीशी राहू, जात धर्म पंथ हे आम्ही पाडणार नाही. यावेळेस आम्ही मग हे विकास कामाच्या अनुषंगाने तुम्हाला देऊ, भविष्यातला विचार नंतर करू. हे होते देवेंद्र भुयार. गेल्या 5 वर्षात आपल्या विकास कामांचा लेखाजोखा त्यांनी सांगितलेला आहे. विरोधकांनी केलेल्या टीकेचं उत्तरही त्यांनी दिलेलं आहे आणि प्रचार दौऱ्यात नेमका नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र अनेक उमेदवारांपैकी न धर्मावर न जातीवर फक्त विकास कामावर मत मागणार असं देखील त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन निसर्ग अंडेसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा. वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा.